पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कर्मणा एव हि संसिद्धिं अस्थितः जनकादयः लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुम अर्हसी. आजच्या सेवेसाठी घेतलेला श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या फार महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या काय आहेत तर मी आत्ता काल परवा प्रवचनामध्ये सांगितलं होतं की जगाची स्थिती व्हावी, विश्व नीट चालावं अशी खुद्द परमेश्वराचीच इच्छा आहे. आणि जर कोणी या स्थितीला बाधा आणीत असेल, व्यत्यय आणीत असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी खुद्द परमेश्वर अवतार घेतो. आणि हे एक समर्थन आहे कर्मासाठी की स्वतः परमेश्वर सुद्धा कर्म करतो. म्हणजे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम ही त्याच्या जन्म घेण्याची दोन उद्दिष्ट सांगितली. कशासाठी जन्म घेतो यासाठी. पण साधूंचं रक्षण करणं काय किंवा खलांचा बंदोबस्त करणं काय ही शेवटी कर्म आहेत. म्हणजे परमात्म्याला सुद्धा जन्म घ्यावा लागतो, कर्म करावं लागतं. हा महत्त्वाचा उद्देश आहे, म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्म करावं लागतं. तर मग ज्या परमात्म्यानं आपल्याला निर्माण केलेलं आहे त्या आपण सुद्धा कर्म करणं हे निश्चितपणे उचित ठरेल असा तो साधा मुद्दा तार्किक दृष्टिकोनातून निष्पन्न होतो. तर्कतः निष्पन्न होतो. आणि मग अशा वेळेला एक गोष्ट पहा तुम्ही की आपण जेव्हा अनुकरण करतो कोणाचं तरी, तेव्हा एकदम परमेश्वरापर्यंत आपली पोहोच म्हणतो ती जात नाही. आपली झेप तशी मर्यादित असते. आपण काय करतो की आपल्या आसपास कोण आहे, आपल्याला कोण दिसतं समोर, किंवा जरी दिसत नसलं तरी इतिहास काळात असं कोण होऊन गेलं की ज्यांचं आपण अनुकरण करू शकतो, ज्याचं आपण अनुकरण करू शकतो, या दृष्टीनेच आपला विचार चालू असतो. त्यामुळं कदाचित विचार केला तर परमात्मा कर्म करतो म्हणून आपण करावं, ही जी युक्तिवादाची काय म्हणत त्याला दिशा आहे ती एखाद्याला नाही पटणार. शेवटी तो परमात्मा आहे. काय करायचं काय नाही करायचं हे त्याच्या मनामध्ये आहे. म्हटलं तर तो करू शकतो, म्हटलं तर तो नाही करू शकतो. त्याला शास्त्रामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा 3 कर्म करण्याच्या शक्ती त्याच्याकडे आहेत असं म्हटलेलं आहे. करण्याची, न करण्याची किंवा दुसरं काहीतरी करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम असं आहे. तसं माणसाचं नाही ना. त्याच्यामुळे माणसांना परवडणार नाही परमेश्वराचं अनुकरण करणं. उदाहरणं जर पाहिजे असतील तुम्हाला तर ती माणसांच्या मधली घेतली पाहिजेत की जी आपल्यासारखीच आहेत आणि त्यामुळे आपल्या आवाक्यात आहे त्यांचं अनुकरण. तर म्हणून परमात्म्यानं तोही युक्तिवाद केलेला आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने तोही युक्तिवाद अर्जुनाच्या पुढे केलेला आहे की बाबा तू कर्म कर. कोणत्या कारणामुळे कर. खरं तर एकूण त्याच्या आधीच एक महत्त्वाचं कारण सांगून झालं आहे, ते आपल्या प्रवचनाच्या ओघात नाही आलेलं. ते कोणतं? ते कारण असं आहे की आपण जन्माला आलेलो आहोत आणि मृत्यूपर्यंत जिवंत राहणार आहोत. तर तोपर्यंत आपलं आयुष्य सरळ जावं, आपण जगू शकू, यासाठी आपल्याला कर्म करावं लागतंच. त्यापासून सुटका नाही. खाणं पिणं ही कर्म आहेत. समजा तुम्ही ठरवलं की मी कर्म नाही करणार, म्हणजे काय करणार? म्हणजे मी स्वयंपाकपाणी नाही करणार, मी काही कमावणार नाही की ज्याच्या माध्यमातून मला काहीतरी खाता पिता येईल. मग मी काय करीन? मग मी संन्यासी होईन आणि भिक्षा मागेन असं समजा एखाद्याने ठरवलं. तर भिक्षा मागणं हे सुद्धा कर्मच आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण खातो पितो, जेवतो, झोपतो, श्वासोच्छ्वास करतो, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करतो, ते सगळं कर्म आहे. म्हणजे एवढी कर्माची व्याप्ती आहे. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज किंवा आणखीन काही तत्व ते सांगतील तुम्हाला की कर्म न करणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे, कारण त्याला करताय, लक्षात घ्या. पण ते जाऊ द्या. आपल्याला काय पाहिजे आहे की अशा प्रकारे जर कोणाचं अनुकरण करायचं झालं तर
त्याच्या अगोदरची स्टेप काय की शरीर धारणेसाठी तू कर्म कर. शरीर धारणेसाठी म्हणजे समजा अशी कल्पना करूयात की बाकीचं काही राहिलं, अर्जुनाने समजा युद्ध नाही केलं, तर एक शक्यता अशी आहे की अर्जुनाचे शत्रू त्याच्या अंगावरती चालून येतील, त्याच्यावरती प्रहार करतील. मग आत्ता म्हणताना अर्जुन म्हणतोय खरा की मी निशस्त्र असताना त्यांनी मला मारलं तरी चालेल, हे म्हणायला ठीक आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा शत्रू येतील तेव्हा त्याच्या अंगी असलेली क्षात्रवृत्ती त्याला तसं करू देईल का? प्रतिकार करायचा ही जवळजवळ त्याच्यासाठी प्रतिक्षिप्त क्रिया होईल. म्हणून शरीर धारणेसाठी, जिवंत असण्यासाठी, राहण्यासाठी कर्म करत राहणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण स्वतःसाठी, आपल्या शरीराच्या धारणेसाठी कर्म करणं अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा असा आला, म्हणजे परमेश्वराचं अनुकरण करायचं हे सोडून दिलं आपण. दुसरा मुद्दा असा आला की आपण ज्या समाजात राहतो, किंबहुना मी आत्ता म्हटलं की आपण जिवंत राहण्यासाठी कर्म करतो, पण ज्याच्यामुळं आपण जिवंत राहू शकतो, जिथं जिवंत राहू शकतो त्याचं नाव समाज. आपण एकटं नाही जिवंत राहू शकत, किंवा एकटा मनुष्य ही कल्पनाच चुकीची आहे. मनुष्य म्हटल्यानंतर त्याला जन्म देणारं कुणीतरी असतं, त्याचे आईबाप असतात, मग त्याचं कुटुंब असतं. मग तो कुटुंबापेक्षा व्यापक विश्वामध्ये जेव्हा येतो थोडा मोठा होऊन, तेव्हा बघा तुम्ही परिसर आपला वाढतच जातो. म्हणजे जेवढा वाढवावा तेवढा थोडा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, विश्वाची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, इतका तो वाढतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या समाजामध्ये राहतो आणि आपलं जगणं ज्या समाजामुळं शक्य होतं, सुखकर होतं, त्या समाजाने सुद्धा नीट असणं. जसं आपण आपलं आरोग्य सांभाळतो तसं समाजाचंही आरोग्य असतं. जसं आपल्यावरती संकट येतं तसं आपण ज्या समूहात राहतो त्याच्यावरती संकट येऊ शकतं. मग अशा वेळेला त्याच्यासाठी कर्म करणं, त्याला वाचवणं, त्याचं अस्तित्व टिकवणं, ते पुढे नेणं हे आपलं एक कर्तव्य ठरतं. म्हणून समाजाच्या धारणेसाठी, भरणपोषणासाठी सुद्धा कर्म कर, असं अर्जुनाला सांगावं लागतंय. आता तर या सगळ्या प्रक्रियेचं नाव काय आहे? मी आत्ता जे सांगितलं की समाजाचं धारण पोषण होईल, हा एक मुद्दा आहे. त्यासाठी कर्म करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की ज्याला चांगलं कर्म करता येतं त्यानं जर ते चांगल्या प्रकारे केलं तर त्याच्यापासून इतरांना धडा मिळेल. कारण लोक त्याचं अनुकरण करतात. मी मगाशी म्हणालो की माणसांचं अनुकरण माणसं नक्कीच करतात, जरी देवाचं नाही करता आलं तरी. मग अशा प्रकारे आपण असं कर्म करावं की आपलं आचरण हे इतरांच्यासाठी, अज्ञजनांच्यासाठी एक प्रकारचा कित्ता होऊन जाईल. आता कित्ता हा शब्द अलीकडच्या पिढीतल्या लोकांना कळणार नाही. पूर्वीच्या काळी कसं असायचं की आपलं अक्षर नीट व्हावं, वळणदार व्हावं, यासाठी वळणदार अक्षरांची पुस्तकं मिळायची, त्याला कित्ता म्हणायचे. मग त्या अक्षरावरनं आपण गिरवायचं असतं. हातामध्ये बोरू आणि शाई म्हणजे दौत घेऊन ती अक्षरं गिरवायची, म्हणजे आपली अक्षरंसुद्धा तशीच वळणदार चांगली येतात. त्याला म्हणतात कित्ता गिरवणं. तर आचरण, सत्पुरुषांचं आचरण हा इतरांच्यासाठी एक प्रकारचा कित्ता असतो, एक प्रकारचा धडा असतो. तसंच आपणही वागावं. म्हणून लोकसंग्रहामध्ये दोन गोष्टी आल्या की आपण कर्म करताना समाजाचं कर्म केल्यामुळे समाजाचं रक्षण होईल, यासाठी भरणपोषण, धारणा होईल, यासाठी कर्म करायचं. आणि आपलं पाहून इतर लोक कर्म करतात म्हणूनही त्यांनी नीट वागावं, म्हणूनही आपण कर्म करायला पाहिजे. जरी आपल्याला ते कर्म करण्याची गरज नसली तरी सुद्धा हा त्यातला पुढचा मुद्दा आहे. आणि तो लोकसंग्रह या शब्दामध्ये, या संकल्पनेमध्ये सामावलेला आहे. म्हणून आत्ता भगवान सांगतायत की बाबा लोकसंग्रहम एव अपि संपश्यन. आता अर्जुनाच्या पुढचा खरा मुद्दा का होता माहिती आहे का? हा या श्लोकामधला दुसरा मुद्दा आहे लोकसंग्रहाचा, पण तो महत्त्वाचा असल्यामुळे मी तो आधी घेतला. त्याच्या आधी काय सांगतायत, म्हणजे अर्जुनाची अडचण कशी आहे, म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारची कारणं द्यावी लागतात कर्म का करायचं यासाठी. अर्जुनाचा मुद्दा असा आहे की मी जर कर्म केलं तर कर्माची फळं निष्पन्न होतात, कर्मफळापासून कोणालाही सुटका नाही. मग ती पापपुण्यात्मक असतात. मग कर्म केलं, कर्माची पापपुण्यात्मक फळं मला चिकटली तर मग मला परत जन्म घ्यावा लागेल आणि मी त्या राहडगाडग्यात सापडलेला असेन आणि मला त्याच्यातून कधीच बाहेर नाही पडता यायचं.
त्याला आपण मोक्ष म्हणतो, मुक्ती म्हणतो. या ठिकाणी संसिद्धीचा अर्थ तो आहे. संसिद्धी म्हणजे मोक्ष, मुक्ती. ती मला मिळणार नाही कर्म केल्यामुळं. कर्म न केल्यामुळे मिळेल असं काही लोक सांगतात. संन्यास मार्गाचे पुरस्कर्ते निवृत्ती मार्गी लोक हे असंच सांगतायत की कर्म संन्यासातून म्हणजे कर्म सोडण्यातून संसिद्धी प्राप्त होऊ शकते, मोक्ष प्राप्ती होते. मग तो एक मुद्दा आहे. हे युद्ध हे एक कर्म आहे, म्हणजे एकूणच खरं तर कर्म सोडून द्यावं जेणेकरून मला निवांत अशा प्रकारे मोक्ष मिळू शकेल. तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की बाबा अर्जुना, हा तुझा गैरसमज आहे. म्हणजे तुझा इतिहास कच्चा आहे. थोडक्यात त्यांना काय सांगायचं इतिहास की पूर्वीच्या काळात त्या लोकांची गोष्ट सांगतो की ज्यांनी कर्म करून संसिद्धी मिळवली, कर्म सोडून नाही, किंवा कर्म न सोडताही कर्मांनीच ज्यांनी मोक्षप्राप्ती केली, असे लोक आपल्या समाजामध्ये पूर्वी पुराण काळात होऊन गेले. आणि ते कोण? जनक इत्यादी, जे आणखीन कुणी असतील ते, की त्यांना संपूर्ण ज्ञान झालं, त्यांना आता कर्म करण्याची आवश्यकता राहिली नाही. ते कर्म करणं सोडून देऊ शकले असते, पण तसं न करता त्यांनी कर्म करण्याचा पर्याय पत्करला आणि कर्म करता करताच ते मोक्ष पावते झाले, त्यांना मोक्ष मिळाला. त्यामुळं असा जर समज तुझ्या मनामध्ये असेल आणि त्यामुळं जर कदाचित तू कर्म नको असं म्हणत असशील तर असं म्हणू नकोस. कारण कर्म करता करता सिद्धी प्राप्त होते, संसिद्धी प्राप्त होते, मोक्ष मिळतो, हे सिद्ध करणारी उदाहरणं आपल्याकडे आहेत. म्हणजे कदाचित परमेश्वराचं अनुकरण करणं माणसाला जमणार नाही, परंतु आता जनकाधिकांचं अनुकरण करायला काय हरकत आहे? तिथं माणसंच होती आणि ती कर्म करूनच संसिद्धी प्राप्त करते झाली. म्हणून कर्मणा एव ही संसिद्धीम आस्थिता जनकादय. हा जनक इत्यादी मंडळी, म्हणजे जनक हा राज्यकर्ता होता. लक्षात घ्या, जनकाचं उदाहरण महत्वाचं काय आहे? कारण जनक हा राजा आहे. सामान्य माणसाचं उदाहरण कामाचं नाही. सामान्य माणसाच्या कर्माची व्याप्ती किती असते हो? एक साधारण मध्यमवर्गीय माणसाची जर आपण कर्म करण्याची पद्धत पाहिली तर बिचारा सकाळी ठराविक लोकांनी ऑफिसमध्ये जातो, परत येतो, तिथे साहेबांनी सांगितलेलं काम करतो, घरी आल्यावरती टीव्ही बघत बघत मुलाबाळांच्या बरोबर काहीतरी खेळतो, गप्पा मारतो, टप्पा मारतो, काही नाही, फारसं कर्म करावं लागत नाही. 5 वर्षातून एकदा निवडणुकीला गेल्यानंतर तो मत देतो. अलीकडच्या काळातली गोष्ट घ्यायची जर लोकशाहीच्या काळातली. पण जनक हा राजा आहे, म्हणजे राज्यकारभार करणं किती अवघड आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. सगळ्यांना कल्पना आहे आपल्याला की पदोपदी समस्या येतात, पदोपदी समस्या येतात. पापपुण्याचा प्रश्न उभा राहतो, कर्तव्य अकर्तव्याचा प्रश्न उभा राहतो. हे करू की ते करू, काय करायचं? शत्रूने आक्रमण केलं, मग त्याची संधी करायची, म्हणजे तह करायचा, शांतता प्रस्थापित करायची, की त्या आक्रमणाचा प्रतिकार करायचा, की प्रतिकाराचाच एक भाग म्हणून त्याच्यावरती सुद्धा प्रतिहल्ला चढवायचा. कितीतरी समस्या असतात राजनीतीमधल्या, राजकारणामधल्या. आणि इतकंच नव्हे तर तुमच्याकडे जे लोक येतात न्याय मागायला, त्यांना न्याय द्यायचा. आपल्याकडे एक कथा आहे की जहांगीर नावाचा जो बादशाह होता, त्या बादशाहनं त्याच्या राजवाड्याच्या म्हणजे महालाच्या मुळात आपण दारामध्ये, प्रवेशद्वारामध्ये एक भली मोठी घंटा टांगली होती. आणि त्यांना असं सांगितलं होतं की ज्या कुठल्या प्रजाजनांना, ज्या कुठल्या व्यक्तीला माझ्या राज्यातली माझी प्रजा असलेल्या असं वाटेल की माझ्यावरती अन्याय झालेला आहे, तर त्यांनी कुशाल इथे यावं आणि घंटा वाजवावी. म्हणजे मी स्वतः, आणि ती केव्हाही वाजवावी, त्याला सकाळ दुपार संध्याकाळ अशी मर्यादा नाही, हे जहांगीराने सांगितलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेला तिथे जायचा, असं नाही. जर नियमित पद्धतीनं न्याय मिळत नसेल, अन्याय होत असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या करून झालेल्या असतात. कुठला खालचं कोर्ट वरचं कोर्ट, म्हणजे उदाहरणार्थ ते त्याचं झालं असेल करून, आणि तरीही त्याला वाटलं की आपल्यावरती अन्याय झालेला आहे तर त्यांनी यावं, मग तो त्याला न्याय द्यायचा. म्हणजे न्याय देणं, दंड देणं हे राजाचं काम आहे. म्हणजे मला सांगा ना, किती अवघड काम आहे. आणि असा मुद्दा आहे, काय मुद्दा आहे की राज्य चालवणं सोपं नाही. पूर्वीची शास्त्र असं सांगतात की प्रजेनं केलेल्या कर्माचा काही हिस्सा हा राजाकडे आपोआप ट्रान्सफर होतो, त्यासाठी काही वेगळे करावं लागत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये राजाला फक्त कर मिळतो जनतेकडून असं नाही आहे, प्रजेकडून.
प्रजेच्या कर्माचा सुद्धा बरा वाईट भोग काही प्रमाणामध्ये राजाला भोगावा लागतो. असं असून सुद्धा जनक राजा कर्म करत होता. आता अर्थात त्याला पुढे पुस्ती आहेत आणि ते कर्म करण्याची विशिष्ट पद्धत आहे. कसं समबुद्धीने कर्म करायचं, कसं त्यात गुंतायचं नाही वगैरे वगैरे ते आहे. पण कर्म करत होता आणि कर्म केल्यामुळं त्यांच्या संसिद्धीला कुठे अडथळा निर्माण झालेला असं झालेलं नाही. म्हणून अर्जुना तू सुद्धा या गोष्टीची नोंद घे आणि तू कर्म कर. मोक्ष मिळणार नाही या भीतीने कर्म टाकायचं कारण नाही. हा एक मुद्दा झाला. आणि लोकसंग्रहाचा जो मुद्दा म्हणतो तुम्ही तो दुसरा मुद्दा आहे. आणि तो तिथे आला की कुठं की अरे लोकांचं रक्षण करणं, लोकांच्यासाठी कर्म करणं, समाजासाठी कर्म का करावं. भले तुला स्वतःसाठी कर्म करण्याची आवश्यकता नाही वाटत, चल सोडून द्या, अगदी शक्य आहे किंवा मला काही नको आहे, मी अगदी कमीत कमी काय म्हणूयात त्याला साधनांच्या आधारे जीवित राहू शकतो असं एखाद्याला वाटेल तर त्याच्यासाठी सांगतात की असं करून चालणार नाही बाबा. कारण तू ज्या समाजामध्ये जन्मलास, ज्या समाजामुळे तू मोठा झालास, एक शब्द आहे समाजशास्त्रामध्ये, मानसशास्त्रामध्ये, सोशलायझेशन. मनुष्य हा जन्माला येताना एकटा असतो, तो गोळा असतो जणू काही, आणि त्याला घरी आईवडील वाढवतात, मोठं करतात. मोठं झाल्यानंतर तो समाजात जातो आणि समाजामध्ये कसं वागायचं वगैरे वगैरे तो समाजात शिकतो. म्हणजे समाजामध्येच त्याला मनुष्यत्व प्राप्त होतं, समाजामध्येच तो भाषा शिकतो. म्हणजे कुटुंब ही समाजाची एक लहान आवृत्ती आहे, लक्षात घ्या. मिनिएचर सोसायटी म्हणजे कुटुंब. त्यामुळं तू जो काही आहेस तो त्या समाजामुळे आहे, लोकांमुळे आहेस, आणि म्हणून त्या लोकांसाठी काहीतरी करून त्यांचा उत्तराई होणं ही कल्पना आपल्याकडे फार जुनी आहे. ऋण, आपल्या परंपरेमध्ये अशा प्रकारची ऋणं पूर्वी मानलेली आहेत. एक पितृऋण मानलेलं आहे, देवऋण मानलेलं आहे आणि गुरुऋण मानलेलं आहे. आणि ती फेडायची असतात व्यक्तीनं. पहिलं ऋण कोणतं सांगितलं? पितृऋण. म्हणजे आपल्याला आपल्या ह्या कुळामध्ये जन्म दिला पितरांनी, ते कुळ, तो वंश पुढे चालू ठेवायचा हा त्याच्यातला मचितार्थ आहे. आणि तसं केलं तर आपल्याला आपण ते ऋण फेडलं असं होईल. देवऋण, आता देव कुणी मानेल न मानेल, त्यामुळे आपण हा देवऋणाचा मुद्दा बाजूला ठेवू. गडीवर तो नाही मानला तरी इथे काही बिघडणार नाही या संदर्भामध्ये, म्हणजे कर्माच्या संदर्भामध्ये. पण मुद्दा असा आहे की देवामुळे हे विश्व चालतं आणि देवांना देवांचा भाग दिला पाहिजे म्हणून त्यासाठी यज्ञ करावा असं पूर्वीच्या काळामध्ये होतं. तिसरा मुद्दा गुरुचा आहे. गुरुने आपल्याला शिकवलं, मग गुरुने आपल्याला जे ज्ञान दिलं ते ज्ञान आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित करणं म्हणजे गुरुचं ऋण फेडणं असं आहे. आता ह्या सगळ्या ऋणांचं समजा आपण एकत्रीकरण केलं तर आपण काय सांगू शकतो की आपण एकूणच समाजाचे ऋणाईत आहोत. त्यातले पितर आणि गुरु हे आपल्या समोरासमोर ज्यांच्या आपला संबंध येतो असे लोक आहेत. पण ज्यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही असे कितीतरी लोक आहेत. अख्खा समाजच आहे खरं म्हटलं तर म्हणून त्या समाजाप्रती आपण जे काही आपण काहीतरी लागतो त्यांचं. वी ओ टू इट, इंग्रजीमध्ये टू ओ म्हणतात त्याला. आपण त्यांचं काहीतरी लागतो, आपल्यावर त्यांचं ऋण असतं आणि ते फेडायचं असतं. तर या ऋणकल्पनेचा काही उल्लेख भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष केलेला नाही. पण हे असं परंपरेमध्ये आपल्या अपेक्षित अभिप्रेत आहे की अशा प्रकारची 3 ऋणं घेऊनच मनुष्य जन्माला येतो आणि ती फेडली पाहिजे. तर मग त्यातलं एक महत्त्वाचं समाजाचं, लोकांचं ऋण आपल्यावरचं, त्यांच्यामध्ये आपण वाढलो, मोठे झालो, त्यांनी आपलं संरक्षण केलं इतके दिवस त्या समाजामध्ये. तर अशा वेळेला त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची गरज असते, कर्म करण्याची आवश्यकता असते. भले आपण स्वतःच्याबद्दल उदासीन असलो. म्हणजे पुढचा टप्पा त्याचा काय येतो की अर्जुना, म्हणजे असं म्हणू शकलं असतं भगवंत की बाबा तुला तुझ्याबद्दल औदासीन्य आलेलं आहे ना, ठीक आहे, तू नको राज्य करूस. आता जनकाच्या पद्धतीने तू राज्य कर असा एक मुद्दा झाला. कर्मानीच कर्म धरून राज्य करता येतं, सोडायची गरज नाही असा मुद्दा असू शकतो. पण समजा तुला नसेल करायचं काही कारणामुळं, तरीसुद्धा तुला लोकांसाठी कर्म करण्याचं जे कर्तव्य आहे ते टाळता येणार नाही. भले स्वतःसाठी करू नकोस,
पण दुसऱ्यांसाठी कर. कारण तू म्हणजे मी कर्म करणार नाही इतकं म्हणण्यापर्यंत तू जो आलेला आहेस या अवस्थेपर्यंत, तो त्या समाजामुळे आलेला आहे. तुझं जगणंच समाजामुळे शक्य झालेलं आहे. जसं मासा पाण्यात जगतो, आपण म्हणतो की नाही मासा पाण्यात जगतो आणि पाण्यातून बाहेर काढलं तर तो मरतो, तसं मनुष्य हा जणू काही समाजामध्ये जगतो. समाज हा त्याच्यासाठी पाण्यासारखा आहे. समाजातून बाहेर काढलं तर त्याला जगता नाही येणार. आता अपवादात्मक लोक जातात, रानात वनात जातात, तिकडे जाऊन तपश्चर्या करतात वगैरे वगैरे, ते त्यांचा आपण अपवाद म्हणून सोडून देऊ मुद्दा. आणि तशा प्रकारे करणं हे भगवद्गीतेला अभिप्रेत नाही, त्या प्रकारचं आयडियल नाही आहे, त्या प्रकारचा आदर्श नाही आहे ठेवलेला श्रीकृष्णाने अर्जुनाच्या पुढे. पण आपण त्यांना ती सवलत देऊ. पण एरवी आपल्याला ठीक आहे, तुला तुझ्यासाठी नसेल ना कर्म करायचं, नको करूच, पण तू समाजासाठी केलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला लोकसंग्रह असं नाव थोडक्यात दिलेलं आहे. आता त्याच्यावरती माऊली काय सांगतात ते बघा. देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. सगळ्या प्रकारचं कर्म त्यांनी केलं जनकाधिकांनी, आणि तरी देखील त्यांना मोक्षाला जाता आलं. त्यासाठी त्यांना कर्म सोडण्याची गरज भासली नाही. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. हे आणि काही एका अर्था उपकार येईल. हे एक कारण सांगितलं आणि उदाहरण दिलं जनकाधिकांचं. आता याशिवाय आणखीन एक कारण आहे, ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि मी आत्ता जे म्हणत होतो त्या दोन कारणांच्या मधलं कारण आहे, म्हणजे समाजाचं धारण पोषण वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लोकसंग्रहाचा तसा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आपल्या कर्मातून लोक शिकतील कर्म करायला. आणि आता तुम्हाला मी सांगतो की या गोष्टीवरती लोकमान्य टिळकांनी भर दिला. लोकसंग्रह ही जी संकल्पना आहे ना, ती लोकसंग्रहाची संकल्पना लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेमध्ये आपल्या गीता रस्त्यामध्ये अधोरेखित केली. आणि त्याच्या आधारे ते म्हणू शकले की गीता हा कर्मयोग सांगणारा ग्रंथ आहे. यासंबंधी आपल्याला थोडा विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं, काय विचार करायला पाहिजे की आत्तापर्यंत भगवद्गीतेवरती जी भाष्य लिहिली गेली, ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरची संस्कृतमधली भाष्य आपण ज्ञानेश्वरी गडीवर बाजूला ठेवू, त्या सगळ्या भाष्यांमध्ये भगवद्गीतेचा नेमका संदेश काय आहे, सार काय आहे, याचा विचार करताना कुणी सांगितलं की भगवद्गीतेमध्ये ज्ञानमार्ग आहे, म्हणजे जो मार्ग उपनिषदांमध्ये आहे तोच भगवद्गीतेमध्ये आलेला आहे, हे काही लोकांनी सांगितलं. आणि काही लोकांनी काय सांगितलं की नाही, भगवद्गीतेमध्ये भक्ती मार्ग आहे. म्हणजे शंकराचार्य हे अशा पद्धतीने ज्ञानमार्गाचे पुरस्कर्ते आणि रामानुज मध्व वल्लभ हे भक्ती मार्गाचे पुरस्कर्ते. आता याच्यावरनं लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं की हे ज्ञानमार्गी असतील किंवा हे भक्तिमार्गी असतील, ते कर्माकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाहीत. कर्म ही गोष्ट त्यांच्यासाठी गौण आहे. बरे ज्ञानकर्म समुच्चयवाद वगैरे असे शब्द त्यांनी वापरले, आपण त्याचं अधिक विवेचन करूच, पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा त्या दोघांचाही कल एक ज्ञानाला महत्त्व देतो आणि एक भक्तीला महत्त्व देतो. त्यामुळे कर्म हे बाजूला पडतं आणि भगवद्गीतेचा संदेश कर्म हाच आहे. हे झालं पूर्वसुरींचं. आता ज्ञानेश्वरीच्या बाबतीत काय म्हणता येईल किंवा काय म्हटलं टिळकांना असं वाटलं की ज्ञानेश्वरी ही जी टीका आहे भगवद्गीतेवरची, ती योगमार्गाचा पुरस्कार करणारी टीका आहे. कारण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये योगमार्ग आहे आणि त्याचं खूप चांगलं विश्लेषण विवरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. म्हणून टिळकांचा असा समज झाला की ज्ञानेश्वरी हा योगमार्गाचा संदेश आहे, गीतेत असं सांगणारा ग्रंथ आहे, असं सांगणारं ते भाष्य आहे. मग त्यामुळं आपोआप तिथेही कर्म करूनच ठरलं. म्हणजे 3 जे मार्ग आहेत साधारणपणे, एक ज्ञानमार्ग, दुसरा भक्तिमार्ग आणि तिसरा योगमार्ग, ह्या तिघांच्यासाठी कर्म हे गौण आहे. एकासाठी ज्ञान महत्त्वाचं आहे, दुसऱ्यासाठी भक्ती महत्त्वाची आहे आणि तिसऱ्यासाठी योग महत्त्वाचा आहे. आणि एरवी कर्म म्हणणारे जे लोक होते त्यांच्यासाठी कर्माची व्याप्ती ही फार लहान आहे. मीमांसक मंडळी ज्यांना कदाचित ज्ञानकर्म समुच्चयवाद असं म्हणता आलं असतं आणि म्हणता आलं असतं,
त्यांच्या काही टीका होत्या पूर्वीच्या काळामध्ये भगवद्गीतेवरच्या, त्यांच्या दृष्टिकोनातून कर्माची व्याप्ती ही यज्ञयागादी वैदिक कर्म आहेत. तर टिळकांना ती व्याप्ती नक्कीच मान्य नव्हती, त्यांना व्याप्ती वाढवायची होती. म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काहीतरी करून स्वातंत्र्य प्राप्तीचा प्रयत्न करणं हे स्थिती कर्म आहे. आता हे मीमांसेमध्ये कुठे बसणार, कुठला यज्ञ तुम्ही म्हणणार त्याला. म्हणून टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वीच्या सगळ्याच लोकांनी कर्माकडे दुर्लक्ष केलं, परंतु मुख्यतः भगवद्गीता हा कर्मयोगाचाच ग्रंथ आहे आणि मी आता तुम्हाला कर्मयोगावर अर्थ लावून दाखवतो असं म्हणाला टिळक पुढे आले. आणि ते पुढे आल्यानंतर त्यांनी कुठल्या संकल्पनेला मुख्य संकल्पना बनवली भगवद्गीतेमधल्या, तर ती लोकसंग्रह. तर आपल्याला हे पाहिजे आता की ज्ञानेश्वर महाराज लोकसंग्रहाची व्याख्या कशी करतात. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.